आज मी इयत्ता 4थी मराठी पुस्तक वाचन करीत आहे. तर पहिली कविता आहे, आनंदाने नाचूया. के नारखेडे. चला गड्यांनो खेळूया, आनंदाने नाचूया. बाग चिमुकली, फुले उमलली, सुंदर फुलली, फुलासारखे होऊया. फुलाभोवती नाचूया, फुलाभोवती भुंगे फिरती, गाणी गाती. तसेच आपण गाऊया, ताल धरुनी नाचूया. आभाळाचे तरे तरेचे रंग मजेचे. चला रे चला, पाहू आनंदाने नाचूया. तर दुसरं चित्रवर्णन, वृक्ष हेच मित्र हा भाग आहे. याच्यामध्ये एक लाकूड तोड्यात झाड तोडताना आणि एक शाळेतील मुलगा पोलिसांना घेऊन तिथे घेऊन येत आहे. म्हणजे लाकूड तोडण्यास हे करा, म्हणजे वृक्ष आपलेच मित्र आहे, संवर्धन करा, हा त्यामधून बोध आहे. धडा तिसरा आहे, मुंगी व कबूतर. मुंगी व कबूतर. एक जंगल होते, त्या जंगलात एका झाडावर एक कबूतर राहत होते. त्याच झाडाखाली एक मुंगी राहत होती. एकदा मुंगी पाण्यात पडली. कबुतराने मुंगीला पाण्यात पडलेले पाहिले. त्याने पटकन झाडाचे एक पान तोडले आणि पाण्यात टाकले. मुंगीने पाण्यात पडलेले पान पाहिले. ती पटकन पानावर चढली आणि किनाऱ्यावर आली. एके दिवशी त्या जंगलात एक शिकारी आला. त्याने झाडावर बसलेले कबूतर पाहिले. त्याने कबुतरावर नेम धरला हे मुंगीने पाहिले. ती चटकन शिकाऱ्याच्या पायावर चढली व त्याच्या पायाला कडाडून चावली. त्यामुळे शिकाऱ्याचा नेम चुकला. कबूतर सावध झाले आणि उडून गेले. अशा प्रकारे मुंगीने कबुतराच्या उपकाराची परतफेड केली व संकटात त्याची मदत केली. मी धरणी बोलते. ही कविता. ओळखलत का मला बाळांनो, मी तुमची धरणी माता, भूमी भूधारा वसुंधरा, अशी कितीतरी माझी नावे आहेत. मी तुम्हा सर्वांचे भार वाहते, पण आज मी रडत आहे. त्याला कारणे तसेच आहे, तुम्ही माझी काळजी घेत नाही. झाडे, वेली, पशु, पाखरे, नदी, नाले यांची तुम्ही वाईट दशा केलेली आहे. त्यामुळे मी दुःखी आहे. जर तुम्हाला मी हसवी असे वाटत असेल तर पर्यावरणाची काळजी घ्या. येते बाळांनो आता, मी धरणी बोलते, मी धरणी बोलते. पोलीस दादा. 5वा धडा आहे. पोलीस दादा, पोलीस दादा, केवढी तुमची हाईट. रस्त्याने करता लेफ्ट राईट लेफ्ट. सारे जण तुम्हाला इतके घाबरतात. भेटलात की तुम्हाला रामराम करतात. मारामारी झाली की सोडवा म्हणतात. घरात चोरी झाली की शोधायला सांगतात. खाकी तुमचा पोशाख, टोपी किती छान, बंदूक असते खांद्यावर, सारे देतात मान. पोलीस दादा, पोलीस दादा. खरा मित्र. चित्रकथा. चित्रकथा. राम व श्याम बालपासूनचे मित्र होते. एक दिवस काही महत्त्वाच्या कामासाठी ते दुसऱ्या गावी जायला निघाले. दुसऱ्या गावाकडे जाताना रस्ता जंगलाकडे जात होता. दोघे गप्पा मारत, हसत खेळत, मस्ती करीत करीत जंगलातून चालले होते. इतक्यात त्यांना समोरून एक अस्वल येताना दिसले. दोघेही खूप घाबरले. रामाला झाडावर चढता येत होते, पण श्यामला झाडावर चढता येत नव्हते. दोघे जण विचारू लागले, जवळ येऊ लागले. राम घाबरून जवळच्या झाडावर चढला. श्यामला काही सुचेना. शेवटी जमिनीवर श्यामने शांत झोपण्याचे ठरवले होते. जमिनीवर श्वास रोखून झोपला. अस्वल जवळ आले. त्यांना श्याम जवळ जाऊन हुंगले, पण श्याम श्वास रोखून शांत झोपला होता. थोड्या वेळाने अस्वल निघून गेले. राम झाडावरून खाली उतरला व श्याम जवळ आला. त्याने विचारले, श्याम, तुला अस्वल काय म्हणाले रे? श्यामला खरं तर राग आला होता. तो म्हणाला, अस्वल म्हणाले की संकटात साथ सोडून पळून जाणारा कधीही खरा मित्र नसतो. खरा मित्र. चित्रनाट्य संवाद. आई बाळा.
आई म्हणते बाळाला, आई बाळाला म्हणते, आदित्य ध्वनी यंत्राचा आवाज कमी कर. आदित्य म्हणतो, आई मला मोठ्या आवाजात गाणे ऐकायला आवडते. आई म्हणते, आदित्य आपल्या कृतीमुळे कोणा दुसऱ्याला त्रास होणार नाही याची विचार करावा. शेजारच्या आजोबांची आराम करण्याची वेळ आहे, त्यांना या आवाजामुळे त्रास होईल. तुझ्या कानालाही या आवाजामुळे इजा होऊ शकते. सतत असे असे घडले तर काही दिवसांनी तुला ऐकू येणार नाही. आदित्य, आदित्य खरंच चुकलंच माझं, आता मी पुन्हा असे करणार नाही. त्यानंतर एक कविता आहे नवी, आनंदी आनंदगडे बालकवी. आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोद बरे वायू संगे मोद फिरे. नभात भरला दिशात फिरला, जगात उरला मोद विहरतो चोहीकडे. आनंदी आनंदगडे सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदी हसते आहे. फुलली संध्या प्रेमाने आनंदे गाते गाणे. मेघ रंगले चित्त दंगले गाणे स्फुरले. इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदगडे, आनंदी आनंदगडे. आमची सहल. आमची शाळेच्या सहल वनात गेली होती. सहलीचे ठिकाण खूप सुंदर होते. झाडे, बेली, पक्षी, उंच उंच डोंगर पाहून आम्ही सुखावलो. बाईंनी आम्हा मुलांना भिरभिर उडत असलेल्या फुलपाखरांचे निरीक्षण करण्यास सांगितले. फुलपाखरे इकडून तिकडे उडत होती. या फुलावरून त्या फुलावर बसत होती. तेवढ्यात अतुलने सर्वांना पाणकावळा किंगफिशर दाखवला. हिरव्या व निळ्या रंगाचा तो पक्षी पाहताना मला मजा आली. दुपार झाल्यावर आम्ही सर्व मुले जेवण करायला बसलो. आम्ही आपापले खाद्यपदार्थ एकमेकांना दिले. अशा निसर्गरम्य ठिकाणी बसून जेवायला काही वेळीच मजा आली. जेवण झाल्यावर आमच्या बाई आम्हाला तिथून जवळच वाहत असलेल्या नदीवर घेऊन गेल्या. नदीचे पाणी स्वच्छ होते. पाण्याचा झुळझुळ असा आवाज येत होता. नदीजवळ खेळताना संध्याकाळ कधी झाली हे कळले देखील नाही. घरी परतत असताना सहलीचे सर्व अनुभव आम्ही मुलांनी मनात भरून ठेवले होते. आमची सहल, आमची सहल. नाताळ. आज 25 डिसेंबर हा येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस. येशू ख्रिस्तांनी ख्रिश्चन धर्माची स्थापना केली होती. ख्रिश्चन धर्माचे लोक हा सण साजरा करतात. हा सण संपूर्ण जगात साजरा केला जातो. या सणाला नाताळ असे म्हणतात. हा सण 25 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत साजरा केला जातो. या सणाच्या वेळी ख्रिसमस ट्री सजवला जातो. या सणाच्या दिवशी सर्व ख्रिश्चन बांधव चर्चमध्ये जातात. ते भगवान येशू ख्रिस्तांची प्रार्थना करतात. या दिवशी केक कापून येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस साजरा केला जातो. नाताळ हा सण एकता, प्रेम, आपुलकीचा संदेश. ओळखा बरे मी आहे कोण. तुम्ही दिवसभर कोठे जा, संध्याकाळ झाली की तुम्ही माझ्याकडे येता. ऊन पाऊस वाऱ्यापासून मी तुमचे रक्षण करतो. तर मग ओळखा बरे मी कोण आहे. उत्तर, घर. इवले इवले माझे डोळे इकडून तिकडे माझे पळणे, पाण्या वाचून नाही जीवन माझे. तर मग ओळखा बरे मी आहे कोण. मासा. रात्रंदिवस मी सीमेवर उभा असतो. देश माझा धर्म असतो. दुसरे माझे कर्म नाही. तर मग ओळखा बरे मी कोण आहे. सैनिक. सर्दी खोकला तुम्हा येता, तुम्ही माझ्याकडे धावत येता. मी तुम्हास बरे करतो. तर मग ओळखा बरे मी आहे कोण. डॉक्टर. झुक 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 मी धावत असते. पो पो मी आवाज करते. तुम्हास तुमच्या गावा नेते. तर मग ओळखा बरे मी आहे कोण. रेल्वे. चांदोबाचा अंगरखा.
रात्रीची वेळ होती, बरीच थंडी पडली होती. आभाळात चांदोबा उघडाच फिरत होता. चांदोबा आईकडे गेला आणि म्हणाला, आई मला फार थंडी वाजते, मला एक अंगरखा शिवशील? जवळ बरेच ढग होते. आईने एक पांढरा ढग घेतला आणि चांदोबाला एक उबदार अंगरखा शिवला. चांदोबा तो अंगात घालून फिरू लागला. दुसऱ्या रात्री चांदोबा आईकडे रडत गेला आणि म्हणाला, आई माझा अंगरखा सैल कर, मला तो फार घट्ट होत आहे. आईने पाहिले तो खरेच आज चांदोबा थोडा मोठा झाला होता. तिने अंगरखा थोडासा सैल करून दिला. तिसऱ्या रात्री चांदोबा फिरून आईकडे रडत गेला आणि म्हणाला, आई माझा अंगरखा आणखी सैल कर, मला तो फार घट्ट होत आहे. चांदोबा आज आणखी मोठा झाला होता. आईने अंगरखा आणखी सैल केला असे 15 दिवस झाले. रोज चांदोबा मोठा होई आणि रोज आईला अंगरखा सैल करावा लागे. त्यानंतर परत चांदोबा आईकडे आला आणि म्हणाला, आई माझा अंगरखा घट्ट कर, मला तो फार सैल होतो आहे. आईने पाहिले तो खरंच आज चांदोबा थोडा लहान झाला होता. तिने अंगरखा थोडासा घट्ट करून दिला. त्या रात्रीपासून चांदोबा लहान होत चालला होता. रोज रात्री तो आईकडे रडत जाई आणि आईला त्याचा अंगरखा घट्ट करावा लागे. असे 15 दिवस झाले. शेवटी आई कंटाळली. तिने चांदोबाचा अंगरखा काढून टाकला. तेव्हापासून चांदोबा आपला आभाळात उघडाच फिरत असतो. चांदोबा आपला आभाळात उघडाच फिरत असतो. एकमेका सहाय्य करू. शाळा सुटली. अजय भरभर घराकडे निघाला. त्याला घरी जाऊन अभ्यास करायचा होता, कारण उद्या त्याचा गणिताचा पेपर होता. रस्त्यावरून घरी जाताना त्याने पाहिले की एक आंधळा माणूस रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे, पण कोणीही त्याची मदत करत नव्हते. अजयला त्या अंध व्यक्तीची दया आली. तो पटकन अंध व्यक्तीजवळ गेला. त्याने विचारले, काका तुम्हाला रस्ता ओलांडायचा आहे का? थांबा, मी तुमची मदत करतो. असे बोलून त्याने अंध माणसाला आपल्या हाती धरून रस्ता ओलांडण्यास मदत केली. अजयने घरी येऊन आईला सर्व प्रसंग सांगितला. आईने अजयला आपल्या हृदयाशी धरले. मंगेश पाडगावकरांची कविता आहे. सांग सांग भोलानाथ, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का? भोलानाथ, दुपारी आई झोपेल काय? लाडू हळूच घेताना आवाज होईल काय? भोलानाथ भोलानाथ, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा आठवड्यात रविवार येतील का रे 3दा? भोलानाथ भोलानाथ, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? भोलानाथ, उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे डोपर? भोलानाथ भोलानाथ, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? शाळा भोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय? सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल का? चोरावर मोर. 10-12 वर्षाचा अस्मित रानात बोरं आणण्यासाठी गेला होता. वाटेत त्याला तहान लागली, म्हणून त्याने रानातील विहिरीत डोकावून पाहिले. त्याच वेळी त्या समोरून पाठीवर गाठोडे घेऊन येणारा एक माणूस दिसला. त्या माणसाकडे त्याने निरखून पाहिले. अस्मितच्या लक्षात आले की हा तोच चोर आहे ज्याचा फोटो पोलीस चौकीच्या बाहेर लावला आहे. आजूबाजूला दूरवर कोणीच दिसत नव्हते व याचा फायदा हा चोर नक्की घेईल. हा चोर एकतर आपल्याला मारेल किंवा पळून नेऊन चोऱ्या करायला लावेल. असं वाटल्यावर अस्मितने एकदम रडायला सुरुवात केली. चोरानं जवळ येऊन विचारलं, काय रे, तुला रडायला काय झालं? अस्मित म्हणाला, मी या विहिरीत किती पाणी आहे हे पाण्यासाठी वाकून पाहू लागलो असता माझ्या गळ्यातली सोन्याची कंठी या विहिरीत पडली. आता कंठीशिवाय जर मी घरी गेलो तर आई बाबा मला चोप देतील. मी तुझी
कंठी तुला काढून देतो असं त्याने अस्मितला खोटंच सांगितलं व आपले गाठोडे त्याच्याजवळ देऊन चोराने विहिरीत उडी मारली. ही संधी साधून अस्मित या गाठोड्यासह तिथून पसार झाला. गावात जाताच त्याने चोरीचे सामान असलेले ते गाठोडे पोलीस ठाण्यावर नेऊन दिले. पोलिसांनी त्या चोराचा पाठलाग केला व त्याला पकडले. अस्मितच्या प्रामाणिकपणाबद्दल व चातुर्याबद्दल पोलिसांनी त्याला बक्षीस दिले. सगळीकडे अस्मितची वाहवा झाली. मोबाईल गीत. विज्ञानाचे युग हे आले, टेलिफोन सगळे पळून गेले हाती. आता ज्याच्या त्याच्या मोबाईल यंत्र आले. SMS आणि व्हॉट्सअप मोबाईल घेऊन आले. क्षणाक्षणाला संदेश दे. मोबाईल यंत्र आले. नव्या युगाची, नव्या जगाची ओळख ज्याने करून दिली त्या मोबाईलवर प्रेम करी. जुनी नवी अमुची पिढी. साहसी हिरा. किल्ले रायगडाजवळ वाळूसरे नावाचे एक छोटेसे गाव. त्या गावातील एक धनगर कुटुंबात हिरा नावाची एक स्त्री राहत होती. तिचे ताने बाळ होते. ती रोज दूध विकण्यासाठी गडावर जात असे. एका दिवशी हिरा रोजच्या प्रमाणे दूध विकण्यासाठी गडावर गेली. त्या दिवशी दूध संपेपर्यंत संध्याकाळ होऊन गेली. संध्याकाळी होऊन सूर्यास्त झाल्याचे भान हिराला राहिले नाही. ती गडाच्या मुख्य दारापाशी आली, पण गडाचे दरवाजे बंद झाले होते. गडकऱ्यांना विनवणी करत ती म्हणाली, बाबांनो, माझे ताने बाळ घरी आहे, त्याला भूक लागली असेल, मला खाली जाऊ द्या. पण गडकऱ्यांनी तिची विनवणी ऐकली नाही, कारण सूर्यास्तानंतर बंद झालेले दरवाजे दुसऱ्या दिवशी सकाळीच उघडत असत. शिवाजी राजांचा असा हुकूम होता. राजाची ही आज्ञा सर्वांनाच लागू होती व ती मोडण्याची कोणालाही परवानगी नव्हती. तानेबाळ आपल्या वाचून कसे राहिल्याची चिंता हिराला होती. आता काय करायचे असा प्रश्न तिला पडला. तिने किल्ल्याच्या कड्यावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. अंधारात कड्यावरून खाली जाणे म्हणजे जीव पणाला लावण्याच्या बरोबरीचे होते, कारण खोल दऱ्या, दाट झाडे झुडपे आणि त्यात अंधार. पण बाळासाठी हिराने कडा उतरण्याचा निर्णय घेतला. आपल्या चिमुकल्या बाळासाठी हिरा कड्यावरून खाली उतरली. घरी येताच तिने आपल्या बाळाला कुशीत घेतले. शिवाजी राजांना ही गोष्ट समजली. त्यांनी हिराला दरबारात बोलून घेतले व तिचा सत्कार केला, कारण शत्रूला देखील हा कडा उतरणे व चढणे अशक्य होते. ज्या कड्यावरून हिरा खाली उतरली त्या कड्यावरून एक बुरुज बांधण्यात आला. त्याचेच नाव हिरकणी बुरुज असे ठेवण्यात आले आहे. अशा प्रकारे आपलं मराठीचे पुस्तक इयत्ता 4थीचे रोहित लोंढे याचे पुस्तक पूर्ण आपण वाचून दाखवले आहे. Subscribe and like.